शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. मोंदू अशोक खरातवर नाशिकमध्ये 7वा गुन्हा दाखल. खरातनं गुंगीचं औषध देऊन अत्याचार केला. सरकारवाडा पोलीस ठाण्यात पीडितेची तक्रार. आपल्याकडे दैवी शक्ती, कुटुंब उद्ध्वस्त करेन अशी खरातनं धमकी दिली. FIR मध्ये उल्लेख. मोंदू अशोक खरातनं 5 नरबळी दिल्याचे पुरावे. खरातनं पिस्तुलाच्या माध्यमातून नरबळी दिल्याचा संशय. हरणांची शिकार करून कस्तुरी लोकांना विकल्याचाही प्रकार. सरकारी वकिलांचे कोर्टात धक्कादायक खुलासे. खरात महिलांना धमकी देऊन गुंगीचं औषध पाजून अत्याचार करायचा. मोंदूगिरी, तंत्रमंत्र, जादूटोणा करत खरातचे महिलांसोबत अश्लील चाळे. चौकशीतून 8 महिलांचे 35 व्हिडिओ मिळाले. मुख्यमंत्री फडणवीसांकडून विधानसभेत मोंदू खरातची पोलखोल. मोंदू खरातचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला. खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. लैंगिक अत्याचार प्रकरणात खरातवर 6 गुन्ह्यांची नोंद. अशोक खरातला मदत करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही. प्रत्येकाची चौकशी होईल. मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत ग्वाही. रुपाली चाकणकरांविरोधात राष्ट्रवादीच्या महिला संघटनेत तीव्र नाराजी. चाकणकरांना महिला प्रदेशाध्यक्षपदावरून हटवा. नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचं सुनेत्रा पवारांना पत्र. अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणून घेणारा अशोक खरात 10वीत गणितासह 2 विषयात नापास. 10वीत केवळ 35.86% मिळाल्याचं उघड. शाळेच्या नोंदीत लक्ष्मण एकनाथ खरात असं नाव असल्याचं समोर. खरातच्या मिरगावातील फार्म हाऊसवर अर्धा तास झाडाझडती. नाशिकमधील फार्म हाऊसची पोलिसांकडून तपासणी. खरातच्या फार्म हाऊसमध्ये पोलिसांना काडतुसं सापडली होती. मोंदू अशोक खरात प्रकरणी पहिला अधिकारी अडचणीत. खरातच्या पत्नीसोबत SRAच्या अधिकाऱ्याच्या पत्नीचा आर्थिक व्यवहार. अधिकारी अभिजित भांडे पाटील पुन्हा महसूल विभाग मंत्रालयात. रुजू प्रतिनियुक्ती एकतर्फी रद्द. देशभरात लॉकडाऊन. इंधन संपल्याची अफवा. पेट्रोलसाठी पहाटेपासून नागरिक रांगेत. नागपूर, यवतमाळ, वर्धा, धुळे, भंडाऱ्यासह राज्यभरात पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची गर्दी. पोलीस सुरक्षा तैनात. अजित पवारांचं पद मिळवण्यासाठी घराबाहेर काळी जादू करण्यात आली. दादांच्या पक्षातील अनेक नेत्यांची करंगळी. अंगठा कापला. यामागे कोण? तपास व्हावा. मोंदू अशोक खरात प्रकरणावरून रोहित पवारांचा निशाणा. म्हाडाकडून मुंबईतील 2,500 घरांच्या विक्रीसाठी लवकरच लॉटरी काढली जाणार. अत्यल्प ते उच्च अशा सर्व उत्पन्न गटातील घरांचा समावेश असणार. येत्या 10 ते 15 दिवसात लॉटरी जाहीर होणार. पुण्यात भूमिगत मेट्रोची सुरक्षा धोक्यात. बोरवेलमुळे मेट्रो मार्गिकेत पाणी गळती. घराच्या जागेखालून भूमिगत मेट्रो गेल्याची कल्पना असतानाही बोरवेलचं खोदकाम केल्यानं मेट्रोच्या बोगद्याला छिद्र. घरमालक आणि ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.